आनंद म्हणजे काय? कोणासाठी तो आवश्यक अन्न मिळणे असेल, तर कोणासाठी अगदी छोटासा खाऊ सुद्धा. कोणासाठी पक्का निवारा मिळणे असेल, तर कोणासाठी गरजेचे कपडे मिळणे सुद्धा. कोणासाठी संगणक मिळणे असेल, तर कोणासाठी अगदी वह्या पुस्तके मिळणे सुद्धा. कोणासाठी फराळ मिळणे असेल, तर कोणासाठी फक्त दिवाळी साजरी होणे सुद्धा. आनंदाची प्रत्येकाची व्याख्या, समज वेगवेगळी, पण प्रत्येकाचा अनुभव मात्र एकच. आनंदाची कारणे निरनिराळी, मात्र भावना एकच. परमपूजनीय सद्गुरुनाथ श्री काका महाराज यांनी आम्हा सर्वांना एक वेगळा आनंद अनुभवण्याची संधी उपलब्ध करून दिली. ती म्हणजे परमपूजनीय सद्गुरुनाथ श्री काका महाराज श्री श्रीपाद अनंत वैद्य सेवा परिवार या न्यासाची स्थापना करून. आपल्या मूलभूत गरजा भागल्यानंतर समोरच्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून आनंदी होण्याचा मार्ग त्यांनी दाखवला आणि त्यांच्या मार्गदर्शनाने व आशीर्वादाने संस्था गेली 14 वर्षे अविरत काम करत आहे. आनंद देणे आणि अनुभवणे हा प्रवास अविरत सुरू आहे आणि श्री सद्गुरु कृपेने असाच सुरू देखील राहील. प्रत्येकाचा आनंद वेगळा आहे, तसेच गरजा देखील वेगवेगळ्या आहेत. कित्येक सेवाभावी संस्था आहेत ज्या अनाथ गरजू विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यासाठी राहण्याची व शिक्षणाची सोय करत आहेत. काही अनाथ मुलं आहेत, काही एक पालक आहेत, काही दोन्ही पालक असून प्रॉब्लेम आहे. असे मुलं आपण आपल्या वसतिगृहामध्ये सांभाळतो. हा सगळ्यात दुर्गम भाग होता. मुळशी धरण विभागामध्ये शिक्षणाची 4थी ते 7वीच्या नंतर सुविधा नव्हती आणि ही गरज लक्षात घेऊन आमच्या सहकाऱ्यांनी आम्ही सह्याद्री शिक्षण मंडळ स्थापन करून त्या ठिकाणी 8वी ते 10वीचे वर्ग आम्ही सुरू केले. या सर्व विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी, उद्यासाठी या सर्व सेवाभावी संस्था कष्ट घेत आहेत. पण उद्याकडे लक्ष ठेवून असलेल्या या संस्थांना आजची चिंता कायम असते. आज मुलांना खायला काय मिळेल याची त्यांना काळजी असते. आपला सेवा परिवार यांच्या या आजवर कायम लक्ष ठेवून आहे. म्हणून या अशा सेवाभावी संस्थांमध्ये आपल्या परिवारातर्फे कायम धान्य, डाळी, तांदूळ अशा दैनंदिन लागणाऱ्या गोष्टींचे वाटप केले जाते. 2012-13 पासून या ठिकाणी संस्थेच्या विद्यार्थ्यांसाठी मग जेवणासाठी अन्नधान्य असेल दर महिन्याला धान्य गोळा करायचे, मठात आणून ठेवायचे आणि ते पुन्हा मी गाडी भरायचो आणि तामिणीला घेऊन जायचं. असं 2-3 वर्ष सलग चालायचं. आमच्याकडे पोहे नव्हते मुलींना आमच्या, आणि तेलाचा डब्बाही नव्हता. तेव्हा काही फोन बिन लागायचे नाही जास्त इकडे. आता तरी फोन आणि टावर सगळं आलेलं आहे. अचानकच 4 किलो नाही, 2 किलो नाही, अख्खं पोतच 15 किलोचं काहीतरी मिळतं ना, ते असं पोह्याचं पोतं, एक तेलाचा डब्बा राऊत काका आणि हे घेऊन आले. आम्हाला आश्चर्यच वाटलं की काकांनाच काळजी होती की काय, आणि म्हणून ते पोह्याचं पोतं आणि तेलाचा डब्बा आलाय. आजची चिंता सोडून तुम्ही तुमचे लक्ष कायम उद्यावर ठेवा. असा आधाराचा हात आपल्या परिवाराचा कायम या संस्थांच्या पाठीशी आहे. असा आधारच या संस्थांना कायम आनंद देऊन जातो. काका महाराज ट्रस्टकडून आम्हाला एक फोन आला की तुम्हाला काय धान्य स्वरूपात मदत हवी का. आणि खरंच त्यावेळेस मला मदत हवी होती आणि जी मदत हवी होती तीच मदत आली. जेणेकरून गहू, तांदूळ आणि डाळींची गरज होती. ती खूप निकडीची गरज होती. आणि ज्या वेळेस माई बालभाऊंना अशी गरज असते त्यावेळेस अशा माध्यमातून आम्हाला मदत होतच असते. वेगवेगळ्या पद्धतीने काका महाराज सेवा परिवार अनेक ठिकाणी कार्य करत आहे. त्याचप्रमाणे आमच्या श्री छत्रपती प्रतिष्ठान संचलित निवासी मतिमंद विद्यालयामध्ये देखील खूप चांगल्या पद्धतीने काका महाराज सेवा परिवाराची मदत होते. अगदी दुर्गम असे लोणावळा येथील फणसराई हे ठिकाण.
आदिवासी पाडा. येथील लोकांच्या समस्या फारच वेगळ्या होत्या. त्यांची दैनंदिन कामे करून हे लोक आपला उदरनिर्वाह करत होते. पण काबाड कष्ट करून आल्यावर विसाव्यासाठी असणारे छप्पर मात्र सुखकर नव्हते. पोटासाठी किमान अन्न होते, पण अंग झाकण्यासाठी पुरेशा कपड्यांचे सुख नव्हते. श्री काका महाराजांनी ही त्यांची गरज ओळखली व तातडीने तिथे आपल्या परिवारामार्फत पत्र्याची चांगली घरे बांधून दिली व आजही नियमितपणे तिथे परिवारामार्फत कपडे वाटपाचे काम केले जाते. पोटासाठी अन्न होते, आता डोक्यावर छत देखील आले आणि अंगावर कपडे देखील. मग आनंद तरी दूर कसा राहणार होता? आपली ही लोक पुण्याच्या ठिकाणी अशाच वस्त्यांमध्ये राहतात आणि यांच्याही आरोग्याच्या समस्या होत्या. जेव्हा ट्रस्टला हे कळलं की असे असे अभ्यासिका आहेत आणि इथे साधारण जवळजवळ नाही म्हटलं तर 2,500-3,000 हजार पॉप्युलेशन असलेले लोकसंख्या असलेली लोक आहेत आणि आरोग्याच्या समस्या आहेत, मग असं ठरलं की आपण आरोग्य शिबिर घ्यायचं आणि पूर्ण टीम डॉक्टरांसहित गोळ्या औषधांसहित आपल्या वस्त्यांवरती येते. तिथे लोकांचं पहिले प्रबोधन केलं जातं आणि मग त्याच्याबरोबर महिला असो, पुरुष असो, बाल असो यांचं आपण आरोग्य तपासणी शिबिर घेतलेलं आहे आणि त्याला खूप उदंड प्रतिसाद लाभलेला आहे. आणि लोकसुद्धा आम्हाला विचारत असतात की ते आरोग्य शिबिर आपण परत कधी घेणार आहोत. आपल्या वस्त्यांमध्ये जे उपक्रम घेतलेले त्या उपक्रमाने मुलांमध्ये भरपूर प्रमाणात चांगल्या प्रकारे बदल घडलेले, समाजामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे बदल घडलेले, त्यांचं राहणीमानामध्ये बदल घडलेले. पूर्वी ते आंघोळ करत नव्हते, शौचालयाला जाताना डबा घेऊन जात नव्हते, मद्यपान करत होते. त्याच्यावरती तिरस्कार होऊन ते मद्यपान बंद झालं आणि मांस मच्छी खाणं थोडंफार बंद झालं, बळी देण्याचा प्रकार बंद झालं. अशी काही वृद्धाश्रम आहेत जिथला आनंद तिथल्या आजी आजोबांपासून दुरावलेलाच असतो. ज्यांना आपले मानावे ते सगळे सोयरेच दूर होऊन हे आजी आजोबा इथे आश्रमात एकटे पडतात. वयानुसार दुखणी खुपणी असतातच, पण त्याहून मोठे दुःख असते ते आपलं म्हणावं असं कोणीच सोबत नाही याचं. इथे त्यांच्या आयुष्यात जीवन ज्योत बनून येतो तो श्री सद्गुरूंच्या अमृतवाणीने ओथंबून वाहणारा सत्संग. गेल्या 11-12 वर्षापासनं आमच्या मातोश्री वृद्धाश्रमामध्ये सत्संगाचा कार्यक्रम चालतो. आनंद म्हणजे काय, तो कसा बघायचा, कसा अनुभवायचा, यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे श्री सद्गुरूंचे मार्गदर्शन असलेल्या सत्संगाच्या सीडीमधून त्यांना मिळते. श्री सद्गुरूंचे अशा प्रकारचे सत्संग पुणे, मुंबई, नागपूर अशी सर्व ठिकाणी मिळून जवळजवळ 25 ठिकाणी नियमितपणे सुरू आहेत. श्री सद्गुरूंचे विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावे आणि या अमृतवाणीचा लाभ सर्वांना मिळावा म्हणून आपला परिवार या सर्व ठिकाणी असे सत्संग घेत आहे. आता नुकतेच चिपळूण येथे देखील नव्याने सत्संग सुरू झाला आहे आणि त्या सत्संगाला सुद्धा तेथील लोकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या सत्संगामध्ये खूप काही गोष्टी ऐकायला मिळतात आणि नवीन काहीतरी शिकायला मिळते. सत्संगासोबतच आपण आपले इतर उपक्रम देखील राबवतो जेणेकरून येथील आजी आजोबांना एकटे वाटत नाही. त्यांच्या बऱ्याच वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी पण देखील असतात. वृद्धांसाठी नाश्ता आहे, प्रसाद आहे आणि सत्संगी कार्यक्रम, काही कल्चरल ॲक्टिव्हिटी देखील आपल्या काका महाराज फाउंडेशन शाखा नागपूर यांच्या वतीने त्यांची टीम आपल्या या ठिकाणी येते आहे. आणि एवढंच नाही तर स्वतः काका महाराज आमच्या या मातोश्री वृद्धाश्रमाला त्यांनी सदिच्छा भेट देखील दिलेली होती आणि त्यावेळेस त्यांचे जे पाऊल आहे ते आमच्या या मातोश्री वृद्धाश्रमाला लाभले आणि हे आमचं भाग्य समजतो आमच्या वृद्धाश्रमाचं की ते आमच्या या ठिकाणी पोहोचले. आपली देखील काळजी करणारा एक परिवार आहे अशी त्यांची भावना झालेली आहे. आपल्या परिवाराचे तेथे जाणे हा त्यांच्यासाठी सर्वात मोठा आनंद असतो. जो साईरामाचा जप आहे तो देखील आमच्या या सामुदायिक प्रार्थनेमध्ये
रोज सकाळी आणि संध्याकाळी केला जातो आणि त्यामुळे आमच्या या वृद्धांमध्ये एक थोडेसे चेंजेस आम्हाला दिसायला मिळाले. अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा भागल्यानंतर आनंद मिळतो हे खरं, पण आत्ताच्या आधुनिक युगात शिक्षण ही देखील एक मूलभूत गरज आहे. शहरी भागात हा प्रश्न खरे तर आपल्या मनात देखील येऊ शकत नाही, पण असे काही दुर्गम भाग आहेत जिथे शाळा तर आहेत, पण शाळेपर्यंत पोहोचणे तितकेसे सोपे नाही, शिक्षण घेणे तितके सहज नाही. तेव्हा अशा भागातील मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत म्हणून काही संस्था कार्य करत आहेत. या संस्था खरे तर उत्तम काम करतच आहेत, पण त्यांना हातभाराची गरज लागते. आपला परिवार अशा संस्थांमार्फत काम करत आहे. जून 2009च्या आसपास काका महाराज कोकणामध्ये जात असताना एकदा काका महाराज स्वतःच शाळा बघितल्यानंतर इथं थांबलेत. त्यांच्या असं लक्षामध्ये आलं की दुर्गम डोंगरी भागातील अनेक विद्यार्थी इथं शिक्षण घेत आहेत, त्यांच्यासाठी वसतिगृह सुरू केलेलं आहे. आपणही आपल्या माध्यमातून जर वसतिगृहासाठी काही मदत दिली तर या विद्यार्थ्यांच्या अनेक गरजा पूर्ण होतील. श्री विंझाई देवी शाळेत संगणक देण्यापासून ते अगदी आरोग्य शिबिर घेण्यापर्यंतचे उपक्रम आपला परिवार इथे नियमितपणे घेत आहे. थंडीचे दिवस होते. काका महाराज स्वतः वसतिगृहातील विद्यार्थ्यांना बोलण्यासाठी आले आणि महाराजांच्या असं लक्षामध्ये आलं की अरे थंडीचे फार दिवस आहेत, बऱ्याचशा विद्यार्थ्याकडे स्वेटर नाही आहे, बऱ्याचशा विद्यार्थ्याकडे मफलेर नाही आहे, बरेचसे विद्यार्थी साधारण कुटुंबातले आहेत. त्याचबरोबर प्रत्येक विद्यार्थ्याला जर समजा त्याचं हे ठेवण्यासाठी साहित्य ठेवण्यासाठी काय नसेल तर त्याला आपण एक पेटी दिली पाहिजे, एक त्याला टाळा दिला पाहिजे. आणि 8 एक दिवसाच्या आत काका महाराजांनी ते सगळे स्वेटर, ते मफलेर, ते कानटोपी, त्या पेट्या शाळेमध्ये पोहोचवण्याचं, वसतिगृहामध्ये पोहोचवण्याचं त्यांनी काम केलं. काका महाराजांनी मला पेटी दिली आहे. त्यात ताट, वाटी, पुस्तके, कपडे, घरातले डबे ते पेटीमध्ये ठेवू शकते. पैसे मी पेटीमध्ये ठेवतो. मला खूप पेटीचा उपयोग होतो. तुम्हाला माहिती दुर्गम भागामध्ये प्रयोगाचं साहित्य हे कमी प्रमाणात असतं, म्हणजे जास्त प्रमाणात नाही. पण काका महाराज आणि त्यांच्या परिवाराला असं वाटलं की इथल्या मुलांना नुसतं धार्मिक न बनता त्याला विज्ञानाची जोड मिळाली पाहिजे, आणि म्हणून त्या ठिकाणची लॅबोरेटरी आणि ते मग त्यांनी देणगीदारांच्या माध्यमातून त्या ठिकाणी लॅब चांगली उभारली. त्या ठिकाणी मुलं प्रयोग करायला लागली आणि प्रयोगातून ते सत्यता पडताळायला लागले. श्री सद्गुरू संत काका महाराजांनी हे प्रयोगशाळेतील सर्व साहित्य दिले. त्यामुळे आम्हाला सर्व उपक्रम प्रॅक्टिकल करायला मिळतात. त्यामुळे अभ्यासक्रम सोपा जातो. आमच्या शाळेत प्रॅक्टिकल खोली आहे. त्या खोलीत खूप सारे आम्ही प्रॅक्टिकल करतो. त्यामुळे आम्हाला सायन्स हा विषय खूप सोपा जातो. कोणतेही मूल शिक्षणापासून वंचित राहू नये हा श्री सद्गुरूंचा नेहमीच आग्रह राहिलेला आहे. त्यासाठीच आपला हा परिवार मुलांच्या शिक्षणासाठी जमेल तशी मदत करत आहे. मग ती विंझाई देवी शाळा असो किंवा माले येथील मुलींचे वसतिगृह, पोळ सरांची अभ्यासिका असो किंवा माई बालभवन. माई बालभवनला दिवाळीच्या प्रत्येक वेळेस पहिल्यांदा माई बालभवनची आठवण काढली जाते. त्याचबरोबर संक्रांतीच्या दिवशी देखील तिळगुळ देण्यासाठी काका महाराज ट्रस्टचे सगळे सहकारी येत असतात. बऱ्याचदा आमच्याकडे हेल्थ चेकअप कॅम्प देखील झालेले, त्याचा मुलींना खूप चांगल्या पद्धतीने फायदा झाला. थंडीच्या वेळेस ब्लँकेट दिले जातात. अशा बऱ्याच पद्धतीने मदत केली जाते. जसे धान्य स्वरूपात खूप चांगली मदत केली जाते. आर्थिक स्वरूपात असेल, वस्तू स्वरूपात असेल, आरोग्य शिबिर असेल, अन्नधान्य स्वरूपात असेल, अशा विविध प्रकारे संस्थेला मदत मिळते. आणि आम्ही त्यांना आमच्या ज्या गरजेच्या वस्तू असतील किंवा अन्नधान्य असेल या त्यांना लिस्ट पाठवली किंवा त्यांना रिक्वायरमेंट दिली तर ते त्वरित पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात आणि ते खूप चांगलं मोठं आम्हाला सहकार्य मिळतं. म्हणजे आजचं जग हे कशाचं आहे, कॉम्प्युटरचं संगणक ज्ञान मिळवणारं जग आहे आणि ते तिथल्या मुलांना मिळालं पाहिजे. ही काका आणि काका परिवाराच्या लोकांची धारणा, संस्थेची धारणा, आणि त्याच्यातून त्या ठिकाणी त्यांनी कॉम्प्युटरही सुद्धा संस्थेला दिले, शाळेला दिले आणि त्या ठिकाणी मुलं त्याच्यातूनही त्यांनी बेसिक ज्ञान संगणकाबद्दलचं शिकलं आणि त्याचा मुलांना निश्चित पुढे फायदा झालेला आहे. लहान मुलांच्या निरागस चेहऱ्यावरचा आनंद आपल्या परिवाराला या कामामुळेच अनुभवायला मिळतो आहे. आरोग्य शिबिर
किंवा दिवाळीचं फराळ किंवा अनेक गोष्टी अशा सर्वात आधी तेच आम्हाला पुरवतात. खूप छान वाटतं. काका महाराजांचे लोक आलेत ना, बोलायला वागायला कसं वागायचं ते पण शिकवतात. सगळ्यांच्या आधी आमची संक्रांत होऊन जाते. सगळ्यांना तिळगुळ देण्याअगोदर आम्हालाच तिळगुळ सगळे देतात, कपडे देतात. परत दिवाळी साजरा व्हायच्या अगोदरच आमची दिवाळी साजरा होते. सगळ्यांची दिवाळी व्हायच्या अगोदर आम्हाला खूप मस्त वाटतं. विठुरायाच्या नामात तल्लीन होऊन वारकरी पंढरपुराकडे निघतात. वाटेत त्यांची सेवा करण्यासाठी प्रत्येक गावातून शहरातून खूप संस्था पुढे येतात. त्यांच्या राहण्याची व्यवस्था पाहणे, त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था पाहणे अशा मुख्य कामात सर्व व्यस्त असताना श्री सद्गुरू आपल्याला या वारकऱ्यांसाठी आरोग्य शिबिर घ्यायला सांगतात. विठू माऊलीच्या ओढीने या वारकऱ्यांना खरेच आपले भान नसते, पण श्री सद्गुरू माऊलीला मात्र साऱ्याची काळजी. या वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी करणे, काही आवश्यक गोळ्या मलम मोफत पुरवणे असे या शिबिराचे स्वरूप असते. यासोबतच आपण देहू येथे देखील असे शिबिर दरवर्षी घेत असतो. या शिबिरांचा अनेक वारकरी लाभ घेतात. ही संस्था खरंच एक वेगळेपणा आहे म्हणावं लागेल, कारण की स्वतः सद्गुरू या कामामध्ये आहेत, लक्ष ठेवून आहेत. बाकी संस्था सांगतात आम्हाला अशी अरेंजमेंट लागेल, हे करा ते करा, पण इथे आम्हाला कुठलीच अरेंजमेंट करावी लागत नाही. ते स्वतः येतात, ते सगळं स्वतः करतात. याच्यात एक वेगळा भाव, एक कनेक्टिव्हिटी लोक होते. त्याचबरोबर ज्या आस्थेने ते काम करतात तो भाव वेगळा आहे. त्याच्यामुळे आज वस्तीतली लोक ते परत कधी येणार आहेत हे विचारतात. आरोग्याचाच विषय सुरू आहे तर धर्मार्थ दवाखान्याचा उल्लेख होणे गरजेचे आहे. नागपूर येथील हिमसेवाडा येथे दर रविवारी धर्मार्थ दवाखाना खुला होतो. मोफत आरोग्य तपासणी ते औषधे अशा सर्व आवश्यक सेवांचा लाभ येथे अनेक जण घेत आहेत. श्री सद्गुरूंच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या धर्मार्थ दवाखान्याला गरजू लोकांचा देखील उत्तम प्रतिसाद मिळत आहे. आम्हाला इथल्या धर्मार्थ औषधांनी पण आराम मिळत आहे आणि आम्ही इथे भरपूर वर्षापासून मी इथली औषधी पण घेत आहे. रविवारच्या रविवारी येतो, डोळे पाणी घेतो, म्हणजे बरं वाटतं. आणि खूप छान डायग्नोसिस इथे घेतलं जातं आणि त्या औषधांनी सुद्धा छान आराम होतो आणि मला तर भरपूर आराम आहे. आणि जे हर रविवारला जे सत्संग असतात त्या सत्संगापासून सुद्धा खूप मन शांत होतं आणि खूप छान मनाला शांती मिळते, आनंद मिळतो. मी दर संडेला येते आणि मला सत्संग ऐकून खूप छान वाटते. आणखी दवाखान्यात येते तर मला गोळ्यांनी पण आराम करते. आमचं इथं काका महाराजांचे कृपेने चांगलं झालेलं आहे आणि तिथे आम्हाला औषधामुळे सगळ्यांना आराम मिळतो. माझ्या मुलांना पण आराम मिळते. याच संकल्पनेवर आधारित दुसरा धर्मार्थ दवाखाना श्री क्षेत्र चापडी माणगाव येथे सुरू करण्याचा संस्थेचा मानस आहे. आता आपली जी संस्था आहे ती जवळपास 14 वर्षापासून सुरू आहे. आपल्या संस्थेचे कार्य म्हणजे आपल्या सेवा परिवाराचे जे कार्य आहे ते वाढत चाललं होतं. म्हणून एक आपल्या संस्थेची एक स्वतःची जागा असावी, त्याचं स्वतःचं ऑफिस असावं अशी कल्पना काही वर्षांपासून चालू होती. त्या अनुषंगाने आपण श्री क्षेत्र चापडी, जे की आपल्या श्री सद्गुरूंची जन्मभूमी आहे, तिथे आपण एक छोटासा जमिनीचा तुकडा 2-3 वर्षाआधी घेतला. अर्थात मध्ये कोरोना आल्यामुळे त्याच्यावर जी आपल्याला इमारत बांधायची होती त्याच्यात थोडा वेळ गेला, पण आता तिथे इमारत बांधून तयार झाली आहे. लवकरच त्याचं उद्घाटन आपण करणार आहे. आणि त्या इमारतीमध्ये आपलं फक्त ऑफिसच नाही तर तिथे आपण एक छोटंसं क्लिनिक पण सुरू करणार आहोत. म्हणजे त्या परिसरातली माणगाव आणि तिथल्या आजूबाजूला चापडी क्षेत्राच्या आजूबाजूचे जे लोक आहेत त्यांना आपल्या संस्थेद्वारे आरोग्याची मदत किंवा चेकअप वगैरे तिथे आपण करू शकणार आहोत. या अनुषंगाने आपण ती छोटीशी इमारत बांधली आहे. हे सर्व श्री सद्गुरूंची दूरदृष्टी आहे, त्याचंच एक एक्झाम्पल आहे. म्हणजे त्या एरियामध्ये जर पाहिलं तर तिथे असं इझिली डॉक्टर्स अवेलेबल नसतात. सो त्याच्यामुळे फक्त संस्थेचं ऑफिसच बांधावं असं त्यांचं हे कधीच नव्हतं. त्यांनी म्हटलं की ऑफिस बांधा, पण ऑफिसच्या सोबत लोकांना काहीतरी मिळेल याच्या दृष्टिकोनातनं पण पहा. त्या दृष्टिकोनातनं आपण तिथे एक छोटंसं क्लिनिक सुरू करतो आहे, जे आपण फ्री किंवा एकदम बिलकुल माफक दरामध्ये आपण तिथे सेवा देणार आहोत.
जर सद्गुरूंचा जो लॉंग टर्म जो विजन आहे त्याच्या हिशोबाने कदाचित जर आपली ही गोष्ट अजून वाढली तर आपण तिथे छोटं क्लिनिकवरून पुढे पण जाण्याचा आपला विचार आहे. ज्या प्रकारे आपण नागपूरमध्ये आरोग्य सेवा देतो आहे तशीच आरोग्य सेवा आता आपण श्री क्षेत्र चापडीमध्ये पण देणार आहोत. येथे देखील आपल्या परिवाराचे काम जोमाने सुरू झाले आहे. आरोग्य शिबिर, कपडे वाटप, जीवनावश्यक वस्तूंचे वाटप इत्यादी उपक्रम सुरू आहेतच, पण त्याही पुढे जाऊन इथल्या मुलांची योग्य गरज ओळखत श्री सद्गुरूंनी येथील मुलांना सायकलींचे वाटप करण्यास सांगितले. श्री सद्गुरू कृपेने येथील मुलांच्या शिक्षणासाठीच्या प्रवासाचे कष्ट नक्कीच कमी झाले. तसा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसतच होता. पुण्यातून सुरू झालेली ही आनंददायी यात्रा पुण्यातच थांबली नाही. याची वारी आज नागपूर, मुंबई आणि कोकणातील माणगाव येथे देखील सुरू झाली आहे. पुण्यापाठोपाठ आता नागपुरात देखील आपल्या परिवाराने कामाला गती दिलेली आहे. येथे देखील आरोग्य शिबिरे घेतली जातात, जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले जाते, विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप केले जाते. या सर्व उपक्रमांना तेथील लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद असतो. परमपूज्य श्री काका महाराज यांच्या संस्थेने आमच्या शाळेत विद्यार्थ्यांसाठी आरोग्य तपासणी केली आणि विद्यार्थ्यांना औषधीचे वितरण केले. आमच्या येथील बहुतेक विद्यार्थी हे स्लम एरियातले आहेत, त्यामुळे पालकांना खूप आनंद झाला, पालक खूप खुश झाले. पिछले दिनों हमारे यहाँ पे मेडिकल कैंप लिया था जिसमें सभी बच्चों का हेल्थ चेकअप किया गया और उनको दवाई दी गई, वितरित की गई, उनकी जो भी समस्याएं थी उसके हिसाब से, जो हमारे बच्चों के लिए बहुत ही उपयोगी साबित हुई. 7-8 वर्षापासून खूप मदत होत आहे आमच्या संस्थेला. त्यांच्यातर्फे प्रति महिन्याला 15 किलो तेल आणि 5 किलो साखर मिळत असते. तसेच प्रत्येक दिवाळी सणाला, होळी सणाला त्यांच्यातर्फे आम्हाला मिठाई वगैरे मिळत असते. 25 ऑगस्ट 2023ला एक मेडिकल कॅम्प घेण्यात आलेला होता. त्या कॅम्पमध्ये आमच्या शाळेतले सगळे विद्यार्थी म्हणजे बालवर्ग, व्यक्तिवर्ग, 12वी सर्व विद्यार्थ्यांचं जनरल चेकअप करण्यात आलं आणि खूप सुंदर असा हा कॅम्प झाला आणि आमच्या शाळेत हा पहिल्यांदाच हा कार्यक्रम झाला. आणि ज्या विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी पूर्ण जनरल चेकअप जे करण्यात आलं होतं त्यामध्ये काही विद्यार्थ्यांना काही आजाराचं झालेलं होतं, निदान झालं की बाबा त्याला हा आजार आहे. तर त्या आजाराचं पूर्ण निर्मूलन करण्यासाठी त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की बाबा या विद्यार्थ्यांना आम्ही पुढची तपासणी आम्ही करून देऊया. मुळात ही मुलं सगळी जी आहेत ही स्लम एरियाला बिलॉंग्स करतात, त्याच्यामुळे त्यांचे हेल्थ इश्यूज हे फार असतात आणि त्याच्याकडे पालक विशेषत्वाने लक्ष देऊ शकत नाही. त्याच्यामुळे शाळेतनं या प्रकारे शिबिर घेणं आणि त्यांना अटेंड करणं, मुलांच्या काही हेल्थ इश्यूज असतील तर ते त्यांना सांगणं, हे कार्य त्या दिवशी काका महाराज संस्थान यांच्यातर्फे करण्यात आलं. त्या दिवशी तिथे डॉक्टर्ससुद्धा उपलब्ध होते, त्यांनी काही औषधं वाटप केली. आमच्या शाळेत फुल बॉडी चेकअप कॅम्प घेण्यात आलेला होता व मुलांना बॉडी चेकअप करून त्यांना काय औषधी लागतात त्या त्यांना देण्यात आल्या. त्यांनी विद्यार्थ्यांना पूर्ण चेकअप केलं, औषधं दिली आणि मुलांची काही प्रश्न होती त्या प्रश्नांनाही त्यांनी छान डॉक्टरांनी उत्तरं दिली. त्यामुळे विद्यार्थ्यांचं छान असं हे झालं, म्हणजे त्यांना हे कळलं की आमचे आरोग्य कशामुळे बिघडते ही माहिती सुद्धा त्यांनी दिली आणि शिक्षकांची सुद्धा त्यांनी तपासणी केली आणि छान माहिती दिली. वर्षातून 2दा म्हणजे दिवाळी व मकर संक्रांत सणाच्या शुभपर्वावर सद्गुरुनाथ काका महाराजांचा प्रसादरूपी आशीर्वाद आम्हाला व आमच्या विद्यार्थ्यांना मिळत आलेला आहे. सद्गुरुनाथ काका महाराजांच्या प्रसादरूपी आशीर्वादाने आम्हाला आमच्या विद्यार्थ्यांचं मनोबल, आत्मविश्वास वाढवण्यासाठी बळ मिळालेलं आहे. परिवारातील भक्त मंडळी आमच्या या शाळा परिवाराशी स्नेहबंधनात जोडलेली आहे आणि सद्गुरुनाथ काका महाराजांचा आशीर्वाद आम्हाला निरंतर मिळत राहो हीच आमची प्रार्थना आहे. आरोग्य शिबिर, धान्य वाटप आणि असे बरेच आवश्यक उपक्रम आपण करतो, पण श्री सद्गुरूंची शिकवण आहे
माणसे जोडण्याची. आपण जिथे जिथे काम करतो ते देखील आपला परिवारच आहे. तेव्हा न चुकता संक्रांतीला तिळगुळ वाटप आणि दिवाळीला फराळ वाटप होते. आत्ताच मी जेव्हा ह्या वर्षीचं दिवाळी फराळ होतं तर ते एक मुद्दा मला चांगला वाटला की तो म्हणजे काय की तो फराळ दिवाळीच्या आधी सगळ्यांकडे पोचलं गेलं पाहिजे. आणि त्यासाठी किती कष्ट घेतले त्यांनी की तिथे जवळजवळ दिवस रात्र ती लोक पॅकिंग करत होते, बसले होते, आपल्या कामाची वेळ हे सगळं करून सगळे एकत्र आले होते आणि तो फराळ तेवढ्याच तन्मयतेने केला. त्याच्यात कुठलीही क्वालिटीची कॉम्प्रोमाइज कुठल्याही प्रकारचं दिसलं नाही की बाबा देतोय आपण चला मग त्याच्यातमध्ये कुठली क्वालिटी कशी असेल तसं नाही. तर चांगल्या प्रतीचंच जे काही दिलं वस्तू ती चांगल्या प्रतीची होती आणि ती लोकांनी सुद्धा त्याचं गुणगान केले की वा खूप छान प्रकारचा आम्हाला हा फराळ मिळाला. परमपूजनीय सद्गुरुनाथ श्री काका महाराज यांनी आखून दिलेली शिस्त, त्यांचे वेळोवेळी मिळणारे मार्गदर्शन आणि त्यांचेच आशीर्वाद म्हणून अप्रतिम मीडिया फाउंडेशन आयोजित पहिली महाराष्ट्र शाश्वत विकास परिषद यामध्ये आपल्या परिवाराला अप्रतिम गौरव या पुरस्काराने गौरविण्यात आले. दिवाळीच्या प्रत्येक वेळेस पहिल्यांदा माई बालभावांची आठवण काढली जाते. त्याचबरोबर संक्रांतीच्या दिवशी देखील तिळगुळ देण्यासाठी काका महाराज ट्रस्टचे सगळं सहकारी येत असतात. मानव सेवा हीच ईश्वर सेवा हे ब्रीदवाक्य श्री सद्गुरूंनी आपल्या परिवाराला दिले आणि मानव सेवा कशी करावी हे अशी कामे करून घेऊन आपल्याला समजावून सांगितले. समाजातील गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी, समाजातील तळागाळातील विद्यार्थ्यांसाठी सेवा परिवाराच्या माध्यमातून जे कार्य चालतं हे बाकीची कुठलीही संस्था इतक्या खोलवर आणि ग्राउंड लेवलला जाऊन काम करत नाहीये. हे काम काका महाराजांच्या संस्थेच्या माध्यमातून होते. मकर संक्रांत असेल तर तिळगुळ वाटपाचा कार्यक्रम होतो. रक्षाबंधन असेल तर रक्षाबंधनाचा कार्यक्रम या शाळेमध्ये काका महाराज सेवा परिवाराच्या वतीने होतो. कोणताही सण ते विसरत नाही. आमच्या मुलांबरोबर सण साजरा केल्याशिवाय ते राहत नाही. ते पुणे जिल्ह्यातच नाही पूर्ण राज्यामध्ये त्यांचं काम करतायत आणि त्यांचा जो परिवार आहे, जो त्यांचे जे संस्था चालक आहे ही मंडळी आणि त्यांचे सभासद हे सगळे समाजाला, सामाजिकतेला धरून त्याचं निश्चितपणे काम चालू आहे. आपण आनंदी राहावे, इतरांनाही आनंदी करावे. श्री सद्गुरूंच्या नित्यपाठातील या ओव्या आपल्या परिवाराला या सेवांमार्फत प्रत्यक्षात अनुभवायला मिळतात. हा अनुभवच सर्वात मोठा आनंद आहे आणि तो असाच अविरत खुलत राहावा हीच श्री सद्गुरूचरणी प्रार्थना. जय साईराम.